4 षटकांचा हा सामना आणि या सामन्याची सुरुवात बघा. दैवत म्हात्रे ऑन मार्क, समोर बायकरमॅन हरेश गावंड. रिव्हर्स अटेम्प्ट हरेशच्या माध्यमातून, मात्र खराब कलेक्शन त्यावेळेस यष्ट्यांच्या मागे. आणि नक्कीच बाईच्या माध्यमातून आलेले पहिली धाव. जिथे संघ चांगला प्रयत्न केला होता रिव्हर्स अटेम्प्ट, मात्र तिथे क्षेत्ररक्षण फंबल आणि आता दरम्यानची मात्र एक धाव मिळते. एका धावेने सुरुवात झाली आहे दुसऱ्या फेरीची. कामोटे आणि जिते असा हा सामना. रोहित हरेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोर गोलंदाज तितक्याच ताकदीचा दैवत म्हात्रे. नेक्स्ट चेंडू. यावेळेस हातभर चेंडू वळवला आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी. हा खेळ आपण बघू शकतोय संपला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गॅदर होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस पॅराशूट फटका. फटक्याखाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्न मात्र अपुरे राहत आहेत कारण की चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. प्रकारचा गिरीश मुकादम आपण बघितलं असेल. मोठं पारितोषिक म्हणजे आपल्या गाडीची जी नंबर प्लेट आहे हॉटेल जयमल्लार यांचे प्रोप्रायटर आपण बघू शकतोय. गिरीजी मुकादम 8780 असे अमाऊंट त्यांनी खुल्या मनाने बक्षीस लावलं आणि सुपूर्द केली त्या फलंदाजाला. तर नक्कीच कुठेतरी अशा आशा उंचावतात हे पारितोषिक लागवल्यामुळे. आणि नक्कीच त्या अनुषंगाने मात्र मॅचचा पारडा सुद्धा जिंकलाय. दोन चांगले चेंडू टाकल्यानंतर आपण जर बघू शकतो जबरदस्त असा कमबॅक षटकाराला गावला. यावेळेस जबरदस्त फटका. पॉइंटच्या वरून खेळलेला चेंडू गेलाय चौकार. चार धावा, एक टेक्निकल फटका आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतोय 11 धावा. पहिलं दशक मार्गस्थ झाला. 11 धावा धावफलकावर. तीन षटकार आणि 3 चौकार बॅक टू बॅक लगावले. तर हॉटेल क्रांतीवीरचे सर्व रविकांतजी मुकादम यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. बघा बक्षिसांची खैरात आणि शिरडोन म्हटलं तर खुला एटीएम. यावेळेस षटकार चौकारांशी प्रत्युत्तर दिलंय. मोठा फटका. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह याच्या माध्यमातून आलेला रोशन बघायचं. आणि पब्लिक प्रयत्न अतिशय उत्कृष्ट. प्रयत्नांना 200 मार्क असतील. मात्र हा निर्णय जरा पब्लिक तिथून थोडे मागवा. ब्लॅक स्क्रीनच्या साईडला बा, कारण की कदाचित या प्रयत्नांना अजून दाद देता आली असती.
नक्कीच ब्लॅक स्क्रीन समोर जे पब्लिक आहे कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे तिथून साईडला व्हायचंय थोडं. तर पंचांचा निर्णय आलाय, हा षटकार नाहीये, इट्स अ सेव्ह.
षटकामध्ये संजयजी पोपेटा आपलं मनपूर्वक स्वागत. 17 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघू शकतोय. उत्कृष्ट प्रेक्षणीय फलंदाजी करत असताना हा फलंदाज रोहित म्हात्रे नावाचा बादल मात्र बरसलाय. काय जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 17 धावा. पंचांना देखील विनंती असेल, टीम कामोठे आपण देखील स्पीडअप करायचं आहे, क्षेत्र सजून घ्यायचं आहे. निखिल गोवारी नामक गोलंदाज यावेळेस वापरला गेलाय. जितेगावची आमची लीलाधरजी ठाकूर आपणाला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. अगदी इलिया नावानं त्यांची ओळख तुम्ही पाहताय. आपलं स्वागत असेल, आपणाला आयोजक बोलवतायत, आपलं स्वागत आहे. तर नक्कीच आपण बघू शकतो यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निखिल गोवारी समोर हरीश गावंड. यॉर्कर लेनचा वापर यावेळी समंजस्यपणे पवित्रा उचलला आणि चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान मात्र बॅटची कडा लागतीये आणि या बॅटच्या कडेच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. नक्कीच यावेळेस चांगला क्रिकेटचं प्रदर्शन आपण बघू शकतोय. यावेळेस टॉप आहे स्वतः निखिल गोवारी. चेंडू खाली आणि घडतंय का, जर्सी नंबर 18 यानं हरीश गावंडला मात्र माघारी परतावलंय आणि नक्कीच आपण बघू शकतो एक मोठा हादरा आणि डक वर गेलाय बघा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऋषिकेश आपण बघू शकतोय संघाची धावसंख्या 17. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. तर नक्कीच या शृंखलेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नका, आयोजकांकडून सूचना आलेली आहे. दरम्यानचा चेंडू यावेळेस कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला, शांत राहिला आणि इथून मात्र एक धाव आली. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 18 धावा. 18 धावा धावफलकावर. चला आपण मॅच स्टार्ट ठेवायचे. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा वापर, तितकंच चांगला सन्मानजनक फटका आणि इथे मात्र जशा प्रकारची फटकेबाजी पहिल्या षटकात झाली होती त्याला मात्र पूर्णपणे आळा घालून ठेवलाय आणि मग असं असताना आपण बघू शकतो 19 धावा धावफलकावर. नक्कीच गणेश पाटील बलवली गावचे, त्यांनी प्रति षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय जिथे संघाला. आणि घडतंय काय, दांडी केली एक गुल आणि यावेळेस मात्र आणखी एक हादरा मिळतोय जिते संघाला. जिथे संघाचे पुरस्कर्ते बघा त्या संघाला सातत्यानं पुरस्कृत करण्याचं काम करते आमचे बलवली गावचे गणेशजी पाटील. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचकावर या, विराजमान व्हा. त्यांच्याबरोबर आमची विजयजी वाघमारे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत. तर नक्कीच बक्षीस लावलं गेलं, मात्र दांडी गुल करण्यात यशस्वी झाला हा गोलंदाज
मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि तशीच गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात म्हणजे टिचून मारा केलाय या गोलंदाज निकून. नौका फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. निलेश पाटील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॉलरने रनअप मतलब चेंज केला आणि यावेळेस मात्र डेट चेंडूची घोषणा. यावेळी घडतंय काय, चतुराई करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्नांना मात्र उत्तर देत असताना पुन्हा एकदा दांडी केली आहे गुल. आणि यावेळेस घडतं काय, चित्र उलटताना बघायला मिळतंय. कारण की पहिल्या षटक जर बघितलं आपण ऋषिकेश तर 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मग निकूच्या या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आल्या तब्बल 2 धावा आणि विकेट्स आल्या 3. 19 धावा धावफलकावर. असं वाटलं होतं की धुरंधर फलंदाजी पाहायला मिळेल मात्र हरेश रोहित हे बॅक टू पवेलियन गेले. समीर पाटील नामक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत. कामोडे संघ टाइमपास करू नये, लगेचच खेळाडू क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण बघू शकतो रोशन म्हात्रे, एक आणखी गुणवंत खेळाडू आपण बघू शकतोय. एक जबरदस्त प्रतिभावंत खेळाडू आणि तितक्याच ताकदीचा जिते संघ ज्यांच्याकडे पलटवार करण्याची क्षमता आहे. अनेक ग्राउंडवर त्यांनी बघितलंय डाऊनफॉल मधून बाहेर कसं निघायचं हे जिते संघाला माहिती आहे. पण असं असताना ती धमक पेलवेल का नवीन खेळाडू समीर आणि रोहित म्हात्रे, ज्याच्या स्वतःच्या मनगटाच्या बळावर आतापर्यंत धावसंख्या आहे नक्की 2 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉसचा फायदा घेतलेला नाहीये. 12वा प्रतिनिधी सुद्धा हताश होतोय की कुठेतरी या चेंडूला योग्य सन्मानजनक धावा मिळाला पाहिजे होत्या, कारण की प्रत्येक वेळी असा चेंडू मिळू शकत नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 20 धावा 20 रन. डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणजे नेहमीच डोकेदुखी आणि असं असताना आता मात्र क्षेत्ररक्षण बदल करण्यात आलाय. तर नक्कीच पुढचा चेंडू बघायचा आहे. रोशनचा चेंडू सहज टायमिंग केलाय आणि खऱ्या अर्थानं खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच एक जीवदान मिळालंय जर्सी नंबर 27 समीरला. थोडा जोर लावला असता तर नक्कीच षटकार जाऊ शकला असता, मात्र फक्त टायमिंग केलं जस्ट चिप शॉट आणि त्यात सुद्धा क्षेत्ररक्षण खराब आणि त्या दरम्यानची मात्र 1 धाव. 21 धावा धावफलकावर ऑन अ बोर्ड. रोशन ऑन द मार्क. रोहित स्ट्राइक एंडवर आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राइव्हच्या रिजन मध्ये. यावेळेस दैवत मात्र थोडीशी फेकी खराब करतोय आणि कदाचित दैवत गोलंदाजी सारखी थ्रो फेकलाय आणि दरम्यानच्या मात्र या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून 23 धावा ऑन बोर्ड लागताना दिसत आहेत. आमचे गुणलेखक मित्र ऋषिकेश अतिशय अचूक गुणलेखक प्रीतमजी टकले त्यांना सराहना करताना दिसत आहेत. किंग शिरडोणकर, जबरदस्त असं आयोजन. जगदीशजी मुकादम असतील, दत्ता मुकादम असतील,
आणि नक्कीच ज्यांनी 5 ट्रॉफीज पुरस्कृत केलेत आमचे गिरीशजी मुकादम आणि त्यांचं नाव घेता स्वागत केलं या षटकारानिशी. चेंडू गेला सीमा पार, हाहाकार षटकार. चेंडूची पूर्तता लगेचच करायची आहे. तर नक्कीच हॉटेल जयमलारचे सर्वेसर्वा जगदीशजी मुकादम यांना बॅक टू बॅक 3 षटकारास 2000 रुपयांचं पारितोषिक लावलंय. 8780 रुपयाचं पारितोषिक माफ करा त्यांच्याकडून देखील लागले गेलेलं आहे. आणि बलवली गावचे गणेशजी पाटील यांच्याकडून या षटकारास 500 रुपये आलेत. त्यांनी प्रति षटकारास 500चं पारितोषिक लावलंय. त्यांचं देखील अभिनंदन आहे. आणि हे डिपॉझिट केलेत त्यांनी. रोहित आपण बघू शकतोय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत होता. फलंदाजी करतोय माफ करा. आणि गोलंदाज रोशन मात्र आता थोडा अंडर प्रेशर दिसतोय. आतापर्यंत एकेरी दुहेरी धावा चालू होत्या मात्र एक फ्लायटेड शॉट आणि पूर्णपणे गेम मध्ये बदल. मोठा फटका, चांगला फटका, बॅकफुट पंच केलाय, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. आणि नक्कीच पवन टकले सराहना करताना दिसत आहेत या फलंदाज रोहीची जर्सी नंबर 45. म्हणजे एक टेक्निकचं प्रदर्शन. जवळजवळ 6-7 वॉर्निंग देऊन झाले असतील मात्र ब्लॅक स्क्रीन जवळची जी लोक येतात नंतर मग तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जरा थोडं मागे व्हा. तिथून तुम्ही उभं राहायला हरकत नाही, फक्त बाउंड्रीच्या थोडं अजून मागे व्हा. जबरदस्त असा फलंदाजीचा नजराणा पेश करताना रोहित एक तंत्रशुद्ध प्रकारची खेळवृत्ती आणि तशा प्रकारचा खेळ करताना दिसत आहेत. कारण की आपण बघू शकतो बॅकफुट पंच सहसा टेनिसमध्ये कोण खेळत नाही किंवा अपिश कव्हर ड्राईव्ह या गोष्टी ज्या आहेत. कारण की जो तो येतो तो स्लॉक स्वीप मारतो मात्र टेक्निक काय असते आणि त्याच्या जीवावर आपण कशा प्रकारे रन लुटू शकतो, क्रिकेटमध्ये कशी मॅच बनवू शकतो. कुठेतरी पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर वाटलं होतं की मोठी धावसंख्या होईल, त्यानंतर मात्र काय जबरदस्त कमबॅक केला निकून आणि त्यानंतर कामोटे संघ थोडा हवी झाला होता. मात्र जितू आई जिते संघ मी म्हटल्याप्रमाणे एक मातबगार संघ आहे आणि पलटवार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि तो पलटवार या षटकामध्ये दिसतोय. पुन्हा एकदा रोहित टू रोशन, पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. बोर्ड आपण बघू शकतो नक्कीच धावा झाल्या 37 रन, 37 धावा धावफलकावर. आमचे मॅडी सर नक्कीच चौथा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी नीरज म्हात्रे, एक स्लिंग ॲक्शन असलेला हा गोलंदाज आणि त्याच्या मार्फत या इनिंगचा शेवट होणार. पण त्या दरम्यान मात्र धावसंख्या झाली 37 धावा. ऋषी आपण ट्रॉफ्याज बघू शकतो, ज्या ट्रॉफ्या गिरीशजी मुकादम यांनी दिल्यात आणि नावाप्रमाणे किंग आणि त्या नक्कीच त्या आकाराच्या ट्रॉफ्याज
आणि याच्या मागे पवन मुकादम असे प्रभाकर प्रतिकेश अमित यांची देखील मेहनत उभरून आली आहे. आपल्याला दिसतं आयोजन अतिशय प्रखर आहे. पहिला चेंडू पंचांचे हात जमिनीला समांतर स्वैर मारा. एक अतिरिक्त धाव मिळतीये. 38 धावा ऑन बोर्ड. इट्स अ वाईट बॉल. बघायचं आहे जर्सी नंबर 18 मलिंगा ऍक्शनचा हा चेंडू अपील होता मात्र अपील खारिज केला. यावेळेस ग्राउंडची मदत नक्कीच जिथे संघाला मिळती आहे. तर दरम्यानची मात्र एक धाव एका धावेच्या मदतीने संघ 39 या धावसंख्येवर पोहोचतोय. अतिशय चांगला सामना बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. कामोठे संघ एक मातबगार संघ तितक्याच ताकदीचा तुल्यवान बल्लेवान असा जितू आई जिते संघ आणि त्यामध्ये मग रोहित म्हात्रेची एक अफलातून फलंदाजी. हे समीकरण या भव्य क्रांतीवीर मैदानावर ऐतिहासिक मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. बघा एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये अजून प्रेक्षकांची उर्मी एवढी आहे की त्या थंडीची जाणीव सुद्धा होत नाहीये. अलॉंग द कार्पेट आणि चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी आणि या 2 धावा. तर नक्कीच या इनिंगचा शेवटचा चेंडू पडला की कानपोली आणि पळसपे संघ आपण टॉस साठी यायचंय. मोरिया 11 पळसपे आणि कावदेवी कानपोली. यावेळेस दांडी गुल. चेंडू स्वर जाईल मात्र काय जबरदस्त इनिंग खेळलाय. 13 चेंडूंमध्ये तब्बल 36 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. जबरदस्त इनिंग. रो हिटमॅनची पारी खेळली आहे. तीन चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 2 विकेटसाठी अजून 2 विकेट जर घेतल्या तर 8780चा आकडा फिक्स. हा मात्र स्वैर चेंडू. बघा हॉटेल जयमल्लार जेवढा मोठा नाव तेवढाच दिलदारपणा आणि मग त्यानंतर तेवढीच मोठी रक्कम 8780 रुपये तब्बल. घडतंय काय आणि नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. एक आगळी वेगळी ऍक्शन नाईटच्या सत्रामध्ये. चेंडू जमिनी लगत लातोय सरफेसला क्रॅश करतोय. हा डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा ऍक्शन तीच रिॲक्शन देखील तीच. पंचांकडे दात मागतोय खरा पण मात्र पंच तटस्थ बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि कितीही प्रेशर आला तरी शांत आणि शांत स्थितीत योग्य तो निर्णय ही त्यांची क्षमता आणि त्या क्षमतेला अनुसरून आपला निर्णय ते देत आहेत. कृपया आपली खेळाडू वृत्ती दाखवायचे. पंच एक क्वालिफाईड पंच आहेत. शेवटचा चेंडू आहे या षटकामधील या इनिंग मधील. जबरदस्त फ्लिक केलेला चेंडू आणि घडतंय काय. जबरदस्त अशी फिल्डिंग यावेळेस आणि 3 धावा झाल्या. चौथी धाव देखील झाली आहे. म्हणजे फिल्डरच्या मेहनतीवर कुठेतरी पाणी फेरलं आणि त्या दरम्यानच्या मात्र 4 धावा. या 4 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय
46 धावा झाल्यात. 47 धावांची गरज असणारे कामोठे संघाला, म्हणजे 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता हे समीकरण. तर दरम्यान मोरिया 11 पळसपे आणि आई गावदेवी कानपोली या दोन संघांच्या प्रतिनिधींना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीचे कौल करण्यासाठी यायचंय. हॅलो, मोरिया 11 पळसपे संघ आणि आई गावदेवी कानपोली संघ दोन्ही संघाचे प्रतिनिधी, मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आराध्य स्पोर्ट्स जितवाई जिते संघाने जमवल्या तब्बल 46 धावा आणि 47चं आव्हान आता जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे संघाला ठेवलाय. 24 बॉल 4 षटकं, त्यामध्ये 47 धावा आता जमवल्या जातील. धावा डिपेंड केल्या जातील. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं गोमाता युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ आपण पाहिला आणि त्या नांदगाव संघाला गोलंदाजीच्या जोरावर 56 धावांपासून वंचित ठेवलं होता. टॉस केला जातोय. तर नक्कीच मी विनंती करतोय हॉटेल संग्रामचे प्रोप्रायटर संजयजी पोपेटा, आपण नाणेफेकीचे कौल करण्यासाठी यायचंय. मोरिया 11 पळसपे आणि आई गावदेवी कानपोली या दोन संघांचा टॉस करण्यासाठी आपण संजयजी पोपेटा आपण यायचंय. तर हॉटेल संग्रामचे प्रोप्रायटर नक्कीच 4 षटकांचा हा सामना असणार आहे. टेल कॉल आहे आणि पळसपे संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर नक्कीच संजयजी आपलं देखील हार्दिक अभिनंदन. चला आपण मॅच कडे जाऊया. विनर विनर अशी मॅच पाहायला मिळते. जिथे टेनिस क्रिकेटसाठी बरीच वर्ष ज्यांनी खर्च केली, जिथे टेनिस क्रिकेटसाठी बरीच वर्ष खर्च करताना अगदी त्यांचा खेळ सुद्धा आपण पाहिलाय, ते लीलाधर ठाकूर इलू या नावानं प्रसिद्ध. त्यांना विनंती असेल आपण मंचकावर या. आपला स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपलं स्वागत असेल या क्रांतीवीर चषकामध्ये. चला मॅच कडे जाऊया. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मॅच, अगदी गरम होताना मॅच पाहायला मिळाली. 46 जमल्या, 47चं टार्गेट घेऊन गोलंदाजी जिथे संघ कशी करेल, अगदी जी गोलंदाजी ताकद पहिल्या मॅच मध्ये नांदगाव संघाला दाखवली, ती पुन्हा एकदा ताकद आता या मॅच मध्ये दाखवेल का हरेश कावण अँड कंपनी पाहायला मिळेल. पहिला बॉल, षटक क्रमांक 1, जर्सी क्रमांक 19 आणि पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर केला हल्ला. लॉंग वे, हवाई सफर, अवकाशाला गवस निघालणारा हा या स्पर्धेमधील उंच आणि लांब मोठा षटकार बॅट्समन रोशन मात्रे. तर लगेच बॉल लगेच द्यायचा आणि रोशन मात्रेसाठी संधी असणार. बॅक टू बॅक 3 षटकार जगदीशजी मुकादम यांच्याकडून. जगदीश दादा, बॅक टू बॅक 3 षटकार रोशन मात्रे. नक्कीच 8,000 पहिल्या ओव्हर मध्ये जर मारले तर नक्कीच 8780 हा पारितोषिक.
नक्कीच आपले लीलाधर ठाकूर इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत असेल. विनंती आपण स्थान बनवा, आपला या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. एक तेरी तो एक मेरी. पहिला डाव आपण पाहिला बॅट्समन रोशन मात्रेचा षटकार, तर दुसरा डाव तुम्ही पाहिला असेल गोलंदाज हरेश कावणचा कमबॅक डॉट बॉल. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण कधी गोलंदाज हवी होतो, कधी फलंदाज हवी होतो. हे क्रिकेट चालत असतंय, कारण ज्या वेळेला तुमच्या गावाची जर्सी परिधान केली जाते, तुमच्या पाठीचे प्रेक्षक असतात, त्या प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटत असतं की माझा संघ जिंकला पाहिजे. परंतु इथून मात्र हाय युजवन आणखी एक दमदार मोठा फटका षटकार, गुडघे टेकून पूर्णपणे झोकून खेळलेला फटका. मिस्टर 360 रोशन मात्रेचा हा तडाखा षटकार. तर नक्कीच शेखर जर बघायला गेलं ना तर रोशनच्या गाडीच्या प्रत्येक गाडीचा नंबर 8 आहे आणि आज शरी षटकार नाही, हा 8 मारलाय जवळपास. त्याच्या गाडीचा नंबर प्लेट तुम्ही बघा, 8 नंबर जर्सी, 8 नंबर, आणि या षटकाराला देखील 8 गुण द्यावे इतके उत्कृष्ट षटकार त्यांनी त्याच्या बॅट मधून मारताना दिसतोय. कमबॅक करावं लागेल हरेशला आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक जर 2 षटकार आता आले रोशन मात्रेसाठी 8780 ही अमाऊंट सुद्धा बक्षीस म्हणून जय मल्हार हॉटेलचे सर्व गिरीश दादा मुकादम आणि जगदीश दादा मुकादम यांच्या माध्यमातून दिली जाईल. या वेळेला वेगवान बॉल कमबॅक होत आहे, परंतु या बॉलवर मात्र लेग बाईकची धाव पाहायला मिळेल. हरेश कावण वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहे, अष्टपैलू कामगिरी सातत्याने करत असतो. परंतु आज मात्र टीमला गरज आहे, जितक्या कमी धावसंख्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च होईल तितकं मी म्हणे येणाऱ्या 3 षटकामध्ये धावा टीमसाठी राहणार आहेत. आणि इथून मात्र खर्च करतोय अद्यापर्यंत 4 बॉलमध्ये 13 धावसंख्या. टार्गेट आहे 47. एक हाय व्होल्टेज, एक जबरदस्त सामना. एका बाजूला पेन तालुक्यातील जिते संघ, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील कामोठे संघ. कोणता संघ जिंकून पुढे जातोय हे नक्की पाहायला मिळेल. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल अगदी सन्मान दिला, हलक्या हाताने स्टिअर करतोय, अगदी बॅकवर्ड आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग आणि त्या दिशेनं मात्र फील्ड केलं गेलंय. एक सिंगल पुन्हा एकदा मिळाली आणि या सिंगलने धावसंख्या जोडली तब्बल 14 या अंकावर. मी म्हणेन हरीश कावण आणि जिते संघाला जर या मॅच मध्ये अगदी कमबॅक किंवा परतून यायचं असेल तर विकेट किंवा इथून डॉट बॉल घेणं महत्वाचं आहे. एखादा ब्रेक थ्रू मिळून देणं टीमसाठी महत्वाचं राहील. परंतु इथून मात्र चांगला खेळ सुरू आहे सध्याच्या घडीला कामोठे संघाकडून. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हरीशांचा बॉल थोडस स्विंग होताना पाहायला मिळालं. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन इथे केली आणि इथून मात्र षटक पहिलं पॉवर प्लेचं समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस इथून खर्च केला 2 षटकारानंतर हरीश गावणने तब्बल 14 धावा, येणारे 18 बॉल आणि त्या 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 33 धावसंख्या. 18 बॉल 33. संध्याकाळचं सत्र रात्री अगदी मध्यरात्रीला सुरुवात झाली आणि या मध्यरात्रीमध्ये जर विचार केला 18 मध्ये 33 तशा कठीण सुद्धा नाही आहेत आणि सोप्या सुद्धा नाही आहेत. मागचा सामना आपण पाहिला कानपुले आणि कळवे, काही जबरदस्त खेळ. 6 बॉल मध्ये 29, परंतु आता 18 मध्ये करायच्यात 33 धावा. स्ट्राईकवर आता सोनू पाटील येतोय, त्याच्या जोडीला रोशनचे 2 षटकार लंबे हिट पाहायला मिळाले. खूप दूरवर चेंडूला खेळलाय, परंतु आता मात्र बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 रुपेश मात्रे. रुपेशवर जबाबदारी दिली आहे. रुपेशवर आता विश्वास सोपवलाय टीमचा. अगदी जिथे टेनिस क्रिकेट आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व पाठीरेखे, कारण प्रत्येक टीमच्या पाठीरेखेला असं वाटतं माझा संघ जिंकला पाहिजे, माझा संघ पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. रुपेश म्हात्रे
रुपेश म्हात्रेंचा हा पहिला बॉल अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सटीक लाईन इथून सक्सेसफुली पाहायला मिळाला बॉल आणि इथून मात्र येणारा हा डॉट बॉल. जसा डॉट बॉल येईल तशा टाळ्या शिट्ट्या जिथे संघ वाजवेल, जसं एखादा मोठा फटके येईल तशा टाळ्या शिट्ट्या अगदी कामोडे संघ वाजवताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथून मात्र लेग बी फॉर द विकेट. LBW च्या माध्यमातून पायचीच्या स्वरूपामध्ये अगदी यष्टांच्या मधोमध पकडलं गेलाय, अवकाशामध्ये पण उंचावलं गेलाय आणि इथून मात्र सोनू पाटीलला परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन इथून पहिला धक्का लागलाय. कामोठे संघाला टीमची धावसंख्या तब्बल 14 या अंकावर. पहिला गडी बाद. आणखी एक पण पेन टेनिस क्रिकेटमधील आणखी एक जबरदस्त खेळाडू रावेगावचे आमचे ओमकार पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. क्रांतीवीर चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. येणारे बॉल आता बाकी असतील तब्बल 16 बॉलमध्ये 33 धावा. 16-33चं समीकरण इक्वेशन अगदी पाहायला मिळत आहे आणि या मॅचवर कोणता संघ आपली मोहर उमटवणार आहे हे पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक उभे राहत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांसाठी खूप सारे प्रयत्न केले जात आहेत, परंतु या प्रयत्नांना यश कोणत्या संघाला मिळणार आहे? मग कामोठे की जिते, जिते की कामोठे. जो प्रयत्न करेल, जो या मॅच मध्ये परिश्रम करेल, जो घाम गाळेल त्याचा विजय होणार आहे. येणारे 16 बॉल आणि इथून मात्र 33ची गरज. खराब डिलेव्हरी, लाईन आणि लेंथ थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर अवांतरची सांगता. एक धाव एक्स्ट्रा जोडली. टीमची धावसंख्या तब्बल 15 या अंकावर पाहायला मिळेल. बॉल राहिली आता पुन्हा एकदा 16 बॉल आणि आता 32ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर 2 धावा. 16 मध्ये 32. 16-32चं समीकरण. अलॉंग द कार्पेट खेळतात. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतायत. बॅकअप दिलाय, बॅकअप दिलाय. चेंडूला मात्र अडवलंय आणि इथून मात्र मिळाल्या पुन्हा एकदा 2 धावसंख्या आणि या 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या धावफलकावर जोडली तब्बल ती म्हणजे 17 या अंकावर. 17 ऑन अ बोर्ड. आता मात्र राहिल्यात येणारे बॉल 15 आणि त्यामध्ये 30ची गरज आहे. 15 बॉल 30, 15-30चे इक्वेशन तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. क्रांतीवीर चषक किंग शिरडोणकर पुरस्कृत आणि या स्पर्धेचा काही जबरदस्त ही पहिली रात्र पाहायला मिळतीये. या वेळेला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम आणखी एक डिलिव्हरी हाताळली गेली. चांगलं इथून खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय जिथे संघाचा गोलंदाज रुपेश म्हात्रे. रुपेशवर दिलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला पूर्णपणे आपल्या अंगावर घेऊन तो चांगली गोलंदाजी करतोय आणि काय भन्नाट वेगानं डॉट बॉल टाकलाय. पुन्हा एकदा तयार. या वेळेला पंचांचा इशारा आहे. नो चेंडू इथून सांगितला जातोय. अगदी जर विचार केला स्टेप आउट झालेत. अगदी पंच सांगतायत आंतरराष्ट्रीय नियमावली 1/3 अगदी क्रीज आणि त्याच्या पुढे जाऊन चेंडू फेकलाय आणि त्यानंतर हा स्टेप आउट झाल्यानंतर पंचांनी सांगितलंय इट्स अ नो बॉल कॉल. त्याच्यावर धावा मिळतील 1+1 नो आणि त्याच्यावर एक धाव. अशा 2 धावा आल्या आणि या 2 मात्र धावसंख्या धावफलकावर जोडली तब्बल 19 धावसंख्या. 19 ऑन अ बोर्ड. 19. इक्वेशन बदललंय. 14 मध्ये 28. फ्रीडचा बॉल असेल पुढचा. फ्रीडच्या बॉलवर आता काय घडतंय? फ्रीडच्या बॉलवर कुठपर्यंत रोशन म्हात्रे या चेंडूवर काय करेल हे सुद्धा पाहिलं जाईल. प्रेक्षकांच्या नजर या मॅच कडे. एका बाजूला कामोठे आणि दुसऱ्या बाजूला जिते संघ. फ्रीडचा बॉल. फ्री हिटचा बॉल. काय तेज तर्रार. वेगवान वेगवान. सटीक लाईन नेलेन. अचूक टप्पा. वेगाच्या बरोबर मिश्रण. या साऱ्या गोष्टी या गोलंदाजी रुपेशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यानंतरचा येणारा हा आणखी एक डॉट बॉल. येणारे बॉल राहिले 13 मध्ये
28 ची गरज. 13-28 समीकरण, 13-28 इक्वेशन, विनिंग कॅल्क्युलेशन. 13-28 या वेळेला फुल टॉस बॉल. दिशा दिली आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड साईडला तुम्ही पाहू शकाल. परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आणि या 2च्या मदतीनं षटक इथून दुसरं समाप्त झालाय. अगदी विचार केला, हरीश गावंडनं खर्च केला तब्बल 13 धावा. या षटकामध्ये तब्बल धावाल्या 8 आणि जमल्या 2 षटकामध्ये 21 धावसंख्या. येणारे शेवटचे 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये करायचे त्या कामोटे संघाला 26 धावा. तर 12 मध्ये 26 डिपेंड करायचे जिते संघाला. कोण जिंकेल, कोणता संघ पुढे जाऊन आणखी एक सामना खेळण्यासाठी सज्ज असेल, जिते की कामोटे, कामोटे की जिते. 12 मध्ये 26. ऐकूया एखादा सुमधुर संगीत. चला मॅच सुरू करा. 12 मध्ये 26, 12 बॉल आणि 26 आता विनिंग कॅल्क्युलेशन. 12 मध्ये 26 धावा जमतील, डिपेंड होतील कोणता संघ जिंकेल, कोणत्या संघाचा प्रवास थांबला जाईल. येणारे 12 बॉल सांगून जातील. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. इथून 12 मध्ये 26, बॉलिंग क्रमांक 3 मयूर म्हात्रे. मयूर यांचा हा पहिलाच बॉल. फुल टॉस, फुल टॉस वसूल करता आली आहे आणि इथून फटका फसलाय, फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेगला टिपलाय जेल आणि इथून मात्र अडचणी वाढवल्या जातील का, अडचणीचा प्रवास सुरू होईल का. या विकेट नंतर विकेट डाऊन झाली ती कामोटे संघाची. 11 मध्ये 26. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 8780 ही अमाऊंट. हॉटेल जय मल्हारचे सर्वा गिरीश शेठ मुकादम, जगदीश शेठ मुकादम यांच्याकडून पारितोषिक. मागाशी सुद्धा आपण पाहिलं असेल 8780 ही रक्कम अगदी ऑनलाईन जीपेच्या माध्यमातून कानपोली टीमच्या खेळाडू सुद्धा देताना आपण पाहिलंय. येणारे बॉल राहिलेत आता 11 बॉल मध्ये 26. विकेट गेली, टाळ्यांचा कडकडाट आवाज पाहायला मिळाला. जिते संघ त्या बाजूला आता आणि त्यानंतर कामोटे संघ थोडासा शांत. हे क्रिकेट मित्रांनो, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, बाजियां पलटने में देर नहीं लगती, वही खेळ आहे क्रिकेट. इथून मात्र येणारे 11 बॉल आणि 26 ची गरज. जसा सरडा रंग बदलतो तसे क्रिकेट आपला रंग दाखवतोय. या अगदी गुलाबी थंडीमध्ये आपले रंग भरताना या क्रांतीवीर चषकामध्ये ऐतिहासिक मैदान आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या पुण्यनगरीमध्ये. इथून मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये आणखी एक बॉल इथून खेळलाय. थोडंसं फंबल होताना क्षेत्ररक्षकाला पण पाहिलंय. प्रयत्न झालाय दुसरीचा, जोरदार अपील केलाय. अगदी तिसऱ्या पंचांकडे इथून हे रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन अगदी इथे पाठवलाय की खेळाडू सेफ आहे की नाही, खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे पाहिलं जाईल. कारण कुशल मुवमेंटला या साऱ्या गोष्टी आता येऊन ठेवलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एखादी चुकी होऊ नये किंवा दोन्ही संघांपैकी कोणाला सुद्धा याचा फटका बसू नये यासाठी साऱ्या गोष्टी पंच करतायत. धावा किती मिळतील, खेळाडू सेफ आहे की नाही, या साऱ्या गोष्टी 24 लाईव्ह बँड. दूध का दूध, पाणी का पाणी.
आणि बॅट्समन सेफ असेल, नॉट आउट. धावसंख्या मिळाली, 2 धावा वेगानं पूर्ण केल्या आणि 2 मात्र धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली ती 23 अंकावर. बॉल राहिली आता शेवट 10 मध्ये. 24 ची गरज आहे. 10 बॉल मध्ये 24. 10-24 समीकरण इक्वेशन. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू बॅटवर प्रॉपर येत नाहीये. चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज मयूर म्हात्रे. चांगला टप्पा, चांगली लाईन आणि त्या लेंथवर चेंडूला हाताळतोय. प्रत्येक डॉट बॉल साठी, जिथे टीम साठी आपण पाहताय, प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये विष्णुकांता टीम कडून आलेले आहेत प्रत्येक डॉट बॉल साठी. परंतु इथून मात्र फटक्यामध्ये ताकद आहे का? हो आहे. फटका सेल सजवलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फरार झालाय. येतो क्रांतीवीर चषकाचा हा चौकार. आठ चेंडू आणि आता 19 धावा. मॅच मध्ये पूर्णपणे गरमाट पाहायला मिळेल. मॅच गरम झाली आहे, कारण मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक असतील ना, त्यांना थंडी वाजत असेल, परंतु मैदानामध्ये जे खेळ करतायत त्यांचं रक्त आता गरम झालंय. गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी, गावाच्या अगदी क्रिकेटसाठी हे 2 खेळाडू 2 संघ पाहायला मिळतील. बॉल राहिलेत 8 मध्ये 19 धावा. पुढचा बॉल मयूर म्हात्रे पुन्हा एकदा तयार. मयूर या वेळेला अप्रतिम फिल्डिंग, काही जबरदस्त एफर्ट. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फील्डिंग डिपार्टमेंट, आणि ते दाखवत असताना जिथे संघ एका हातानं चेंडूला फील्ड केला, आतमध्ये ढकललाय, 2 धावा सेव्ह केल्या आणि इथून 2 धावा खर्च झाल्या. येणारे बॉल राहिले 7 मध्ये 17चं इक्वेशन. 7 बॉल्स 17 रन्स. कोणता संघ जिंकतोय, कोणता संघाचा प्रवास इथून थांबला जाईल? 7 मध्ये 17. 7 चेंडू सांगून जातील की या मॅचचा प्रबल दावेदार, या मॅचचा विजेता कोणता संघ असेल. 7 मध्ये 17. मयूर म्हात्रे पुन्हा एकदा तयार. समोर आहे बॅट्समन रोशनला आपण पाहताय. वेस्ट हाईट साठी इथून पंच रेफर करतायत. पुन्हा एकदा थोडीशी तसदी घ्यावी लागेल तिसऱ्या पंचांना. कमरेच्या वरती बॉल आहे की नाही, चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल आणि या बॉलवर डिसिजन काय असेल. डिसिजन पेंडिंग, परंतु डिसिजन पेंडिंग 24 ला इव्हेंट स्क्रीनवर दाखवलं जाईल, पाहिलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. It's a no ball call. वन प्लस 1 2 धावा. 2 ना आता धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या जोडली 32 धावा. बॉल आता बाकी आहेत 7 मध्ये 15 ची गरज. 7-15चं समीकरण. या बॉलवर बरेच काही निर्भर आहे. हा एक बॉल सांगून जाईल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील, जिथे संघाला डिपेंड करायला आणि कामोटे संघाला त्या चेस करायला. 7 मध्ये 15 हा बॉल. या बॉलवर बरेच काही निर्भर. फ्रीटचा बॉल आणि त्या फ्रीटच्या बॉलवर मात्र
काय घडतंय काय घडतंय पाहायला मिळेल. मयूर म्हात्रे पुन्हा एकदा तयार होतील. फ्रीडचा बॉल त्याच्यावर कशा पद्धतीची गोलंदाजी. फ्रीडचा बॉल फ्रीडच्या बॉलवर मात्र चेंडू सरळ फेकून दिलाय ऑन साइडच्या वरतून उंच उंच आणि उंच षटकार. सहा बॉल मध्ये आता 9 धावेची गरज आहे. 6 बॉल्स आणि 9 रन्स. एक आपण पाहिला असेल नो बॉल त्याच्यावर 1+1 एक चेंडू एक्स्ट्रा फेकावा लागलाय. आणि त्यानंतर जर आपण विचार केला आता तर त्यानंतर फ्रीडचा बॉल लक फॅक्टर षटकारानं वसूल केले कामोटे संघानं. शेवटचे 6 बॉल आता 9ची गरज. टीम मीटिंग घ्यावी लागली या षटकारानंतर कारण आता 6 मध्ये 9. एक षटकार आलाय परंतु आता येणारे बॉल असतील 6 आणि 9ची गरज आहे. 6 बॉल मध्ये 9. ज्याने षटकार मारलाय तो नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन आता आलाय. स्ट्राईक वर बॅट्समन असतील रोशन म्हात्रे. जर 2 षटकार आले बारक्या कांबलेनं मारलेला एक षटकार. त्यानंतर जर स्ट्राईक वर आल्यानंतर आणखी जर 2 षटकार आले तर 8780 ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. गिरीश दादा मुकादम यांच्या माध्यमातून. जय मल्हार हॉटेलचे सर्वेसर्वा आज एटीएम असेल जे एटीएम असतील जे साऱ्या गोष्टी ते घेऊन आलेत आणि आपला खिस्सा इथून मात्र खुला केला गेलाय. एटीएम खुला केला गेलाय अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या 5ही क्रमांकाच्या ट्रॉफी ज्याने आम्हाला दिलेत ते गिरीश दादा मुकादम आणि जगदीश दादा मुकादम. येणारे 6 बॉल आणि गरज असेल 9ची. 6 मध्ये 9 डिपेंड करण्यासाठी आता गोलंदाज प्रतीक म्हात्रे. बऱ्याच वेळेला प्रतीकनं सुद्धा सामने संघाला जिंकून दिले असतील. आज महत्वाची मॅच 6 मध्ये 9 डिपेंड करायच्यात. जर 6 मध्ये 9 डिपेंड झाल्या 2 षटकार जर आले रोशननं जरी मारले तरी त्याच्यासाठी 8780 ही रक्कम त्यांना सुद्धा दिली जाईल. 2 षटकार येणारे बॉल असतील आता मात्र 6 मध्ये 9ची गरज. प्रतीक म्हात्रे हा कारनामा करेल का आज या मॅच मध्ये. जरा जर कारनामा केला 9 धावा डिपेंड केल्या तर त्याचं नाव अगदी गाजताना त्याचं नाव लौकिक होताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु 6 मध्ये 9 डिपेंड करायचे आहेत. कालच्या रात्रीमध्ये बामणडोंगरीच्या मैदानावर विचुंब टीमचा जतीन भोईरनं 2 वेळा 2 सामन्यामध्ये कारनामा केलाय. आज मात्र प्रतीक तो कारनामा करेल का. 6 मध्ये 9ची गरज. हाफ ट्रॅकर चेंडू इथून पुल सक्सेसफुल केला जातोय. फटका सुरेख. रोशन म्हात्रेला जर असा बॉल असेल तर त्याच्यावर उत्तर तुम्हाला तेच मिळेल. धावा इथून जमवल्या अर्धा डझन षटकार. आता मात्र 5 मध्ये 3ची गरज. आणखी एक षटकार जर आला तर 8780 ही रक्कम खात्यामध्ये जमा होईल. तीनची गरज. चांगला बॉल जितके डॉट बॉल जितके संघाला या मॅच मध्ये अगदी परतून आणणार आहेत. आता 4 मध्ये 3ची गरज. 4 बॉल आणि 3. चार बॉल 3ची गरज असताना येणारा आणखी एक डॉट बॉल. या 2 डॉट बॉलनं या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिते संघाला आता मात्र तिथं उभा आणून ठेवलाय. येणारे 3 बॉल आणि या 3 बॉल मध्ये 3ची गरज असेल.
जिते संघ चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र प्रतीक जर पहिल्या बॉलवर जर षटकार आला नसताना तर अगदी आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रतीक मात्रेला तुम्ही पाहू शकाल. आता बॉल बाकी राहिलेत 3 मध्ये 2 मध्ये 2 ची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. मॅच हाय व्होल्टेज, अप्रतिम सामना, जबरदस्त लढत, जबरदस्त मॅच. 2 मध्ये 2 ची गरज. दोन मध्ये 2 चेंडू आणि 2 ची गरज आहे. 2 मध्ये 2 जर डिपेंड झाल्या तर जिते संघाचं सुद्धा अगदी गाजावाजा. गोलंदाज प्रतीकचा सुद्धा प्रतीकला उचलून घेतलं जाईल. परंतु आता 2 मध्ये 2 ची गरज. बॅटिंग करताना बारक्या कांबळे, बऱ्याच वर्षाचा अनुभव, बरीच वर्ष खेळ करतोय आणि बरीच वर्ष खेळ करत असताना एक हाती सामने जिंकून दिलेत. परंतु आज मात्र परीक्षा आहे या दोन्ही संघांच्या खेळाडूंची की 2 मध्ये 2 ची गरज आहे. परीक्षेपेक्षा मी म्हणे अग्नी परीक्षा असेल आता मात्र या दोन्ही टीमच्या खेळाडूंची. 2 मध्ये 2 धावा. एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये आणखी चुरस पाहायला मिळेल. परंतु 2 मध्ये 2. इथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करताना आपण पाहिलंय. इथून मात्र घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न झाला आणि या दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटिंग साठी स्ट्राईक वर फलंदाज होता तो म्हणजे रोशन मात्र बाद होत आहेत. एकदम सेट बॅट्समन इथून बाद होतील. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतील. सामना जरी कोणताही संघ जिंकला तरी मैदानामध्ये प्रेक्षकांनी कुणीही जायचं नाही, लक्षात घ्या. जोपर्यंत सामना पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत कुणीही मैदानामध्ये उतरू नका अशी सूचना आम्हाला येते, हे लक्षात घ्या. आपण शेवटचा अंतिम बॉल असेल. 1 चेंडू 1 धावेची गरज. बघा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू विसावला तर चेंडू डॉट असेल, हे लक्षात घ्या. जर चेंडू सुटला किंवा जर तुम्हाला रन्स घ्यायचे असेल तर दोन्ही बाजूने क्रीज सोडणं अनिवार्य असेल, हे लक्षात घ्या. आपण शेवटचा अंतिम 1 बॉल 1 धावेची गरज. 1 बॉल 1 ची गरज. सामना हाय व्होल्टेज. असं वाटलं नव्हतं की हा सामना उठपर्यंत येईल, परंतु काय प्रतीकनं गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी केली आहे. अप्रतिम. एका बाजूला जिते, दुसऱ्या बाजूला कामोटे की जिते. कोण जिंकेल, कोणाचा प्रवास पुढे सरकेल तर कोणाला इथून थांबावे लागेल. 1 मध्ये 1 ची गरज. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग लावायचं लगेच. न्यू बॅट्समन आलेत गुणवंत गोवारी. चला स्पीडअप करायचं आहे. फिल्डिंग लगेच लावायचं आहे. एक बॉल 1 ची गरज. सामना अप्रतिम रंगलाय. इथून संघ जिते जिंकला, कामोटे जिंकला, कुणीही जिंकू दे पण तो विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे. शेवटचा 1 बॉल 1 ची गरज. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 मध्ये 1 ची गरज आहे. चला फिल्डिंग लावायचं आहे जिते संघ. चला फिल्डिंग लावायचं. पंच चला आपण सुद्धा सांगा. चला हरेश चला फिल्डिंग लगेच सजवा. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी कामोटी संघाला 1 धावेची गरज. तर जिते संघाला 1 धाव जर डिपेंड केली
डॉट बॉल किंवा विकेट आली तर हा सामना इथून जिते संघ जिंकणार आहे. एक मध्ये एकाची गरज, एक बॉल एक डाव, एक एक दावेचं महत्व, एक एक दावेचं महत्व. शेवटचा बॉल आपण पाहिला, त्या शेवटच्या बॉलवर मिस फिल्डिंगच्या आलेल्या तब्बल 4 धावा होत्या आणि त्या 4 धावा आता कुठेतरी मी म्हणेन अंगलट येत असताना शेवटच्या 1 मध्ये 1 आलेत. इथून मात्र जर विचार केला आपण, अंतिम बॉल त्याच्यावर 1 रन्सची गरज आहे. 1 मध्ये 1. अप्रतिम अप्रतिम लढत. दोन्ही संघ लढवय्या बाणा दाखवत आहेत, दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत. अगदी जवळ क्लोज फिल्डिंग पाहायला मिळत आहे. खेळपट्टीच्या जवळ फिल्डिंग, अगदी एकदा वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 1 मध्ये 1ची गरज. चला फिल्डिंग लावायचं आहे, फिल्डिंग लावायचं आहे. चला जिथे संघ बराच वेळ घेतला जातोय. चला जिथे संघ 1 मध्ये 1ची गरज. बराच वेळ आपण खर्च करताय. 1 बॉल 1 ची गरज. सामना कोणता संघ, कामोटी की जीते, जीते की कामोटे. आम्ही सुद्धा थांबतो. 1 मध्ये 1 धावेची गरज. आणि या बॉलवर मात्र स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. पाणस्वीप फटका सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर जात असताना हा शेवटच्या मोमेंटला हा सामना इथून जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान कामोटे संघानं. चला रोहित पाटील, या आपलं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जिथे टीमचे रोहित, आपण या आपले 500 रुपयाचं पारितोषिक ते घेऊन जा. रोहित म्हात्रे, चला रोहित म्हात्रे या. काही जबरदस्त लढत, जबरदस्त मॅच क्रिकेटच्या पटलावर या अशा गोष्टी पाहायला मिळत असतात. कारण एक संघ जिंकत असतो, एक संघ पराभूत होत असतो, या साऱ्या गोष्टी आहेत. परंतु या पराभवाने मी म्हणेन की जिथे संघ अगदी खचून जाऊ नका, परंतु पुढच्या स्पर्धेमध्ये नक्की चांगला खेळ असेल आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या